शासनाने घर बांधण्यासाठी पैसे दिले की बँक कर्ज वसुलीसाठी घरकुलचे पैसे कर्जाचे खात्यात। सध्या संपूर्ण देशात घरकुल योजना अंतर्गत गोरगरीब लोकांना जी घर स्वप्नपूर्ती होणार होती, बँकांच्या कारभारामुळे ते स्वप्नच राहिले, असं चित्र नवापूर तालुक्यात दिसून येतंय। तालुक्यातील खांडबारा परिसरात बँक ऑफ बडोदा खांडबारा या ठिकाणी एकच राष्ट्रीयकृत बँक ऑफ बडोदा आहे। या बँकेत खांडबारा परिसरातील 40 खेड्यापाड्यातील हजारो लोकांचे खाते असल्याने खांडबारा येथील बँकांवरच अवलंबून आहे। आता सध्या मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजना अंतर्गत त्यांच्या खात्यावर धनादेश मिळत आहेत, परंतु खात्यावर रक्कम जमा झाल्यानंतर अनेक कर्जाचे नावाखाली बँक वसुली करत आहे। यामुळे मोदी आवास योजनेअंतर्गत गरीब आदिवासींची स्वप्नपूर्तीची घरं रखडलेली दिसून येत आहेत। मोदी आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झाल्यानंतर गरीब लोकांनी स्वप्नपूर्ती घर होईल असा विश्वास जगावला होता। मात्र खांडबारा बँक ऑफ बडोदा खात्यातील पैसे कर्जाच्या नावाखाली कापले गेल्याने त्यांच्या मोदी आवास योजना अंतर्गत होणारा आवास स्वप्न अपूर्णच राहणार का, असा प्रश्न या ठिकाणी लाभार्थ्यांनी उपस्थित केलाय। माझे नाव आहे वडवी महेश दासू। मी राहणार तलाईपाड्याचे आहे। माझ्या घर मंजूर झाले होते 2025 मध्ये। तर मी स्वतःचे शेतामधून कर्ज काढले होते। ते कर्जामध्ये माझे पैसे कापले जाते। शासनाने जे पैसे दिले मला घरकुल बांधण्यासाठी, ते पैसे माझ्या स्वतःचं समजून घे माझं जे पर्सनल कर्ज आहे त्याच्यामध्ये कापलं जाते माझं। ते हे नको व्हायला पाहिजे। मी आता जे जुनं घर होतं तो मी तोडून बांधवायला सुरुवात केली होती। मी माझ्याकडे जितके पैसे होते तिथपर्यंत मी गेलो। परस्पर माझे चेक कापले गेले आहे। पहिला चेक पण 15,000चं कापले गेले आहे, दुसरा 70,000चं कापले गेले आहे, तिसरा पडला 30,000चं, ते पण कापले गेले आहे। आता मी घर कसं काय बांधावा हा माझा प्रश्न पडला आहे। आम्ही काही करू शकत नाही, घरकुलचे पैसे RBI मार्फत कापले जातात, तुम्ही RBIला तक्रार करा, असे मत खांडबारा बँक ऑफ बडोदाचे शाखा अधिकारी यांनी व्यक्त केले आहे। आपकी बैंक शाखा अंतर्गत बहुत सारे घरकुल लाभार्थी हैं जिनके पैसे माइनस हो रहे हैं किसी तरह के लोन के वगैरह, और उसी कारण से उनके घर जो है वो बन नहीं पा रहे। तो ऐसा कोई प्रावधान है जिससे उनके पैसे परत करते आए रिफंड? नहीं, उनके खाते में अगर पैसे आए हैं और अवेलेबल है तो वो निकाल सकते हैं। अगर ऑलरेडी पॉलिसी डिफ़ॉल्ट अमाउंट है तो बैंक वाले उसमें एडजस्ट कर लेती है, तो फिर अवेलेबल रहता है। सर, कहा जाता है कि शासकीय जो पैसा है जो वो माइनस नहीं होता है। ऐसा कुछ नहीं, खाते में जो पैसे आते हैं उनमें अवेलेबल रहेगा तो कट जाएंगे। बैंक की तरफ से कोई प्रावधान नहीं? नहीं, कोई प्रावधान नहीं। बडोदाचे शाखा अधिकारी हे हिंदी भाषिक असल्या कारणाने गरीब आदिवासी शेतकरी व लाभार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। तसेच खांडबारा येथील शाखा अधिकारी हे व्यवस्थित वागणूक करत नसल्याचाही आरोप केला जातोय। नमस्कार, मी राहुल नाईक, सरपंच बोरचक। तर आमची बँक ऑफ बडोदा इथे आलं असता त्यांच्याशी चर्चा झाली असता आम्ही एक विषय घेऊन आलो इथे की जी ड यादी चालू आहे, ड यादी असो किंवा शबरी आवास योजना ही असो, त्याच्यात आम्ही इथे आलो असता ते जे लाभार्थ्यांचे पैसे कापले जातात, पहिला हप्ता 15,000, दुसरा हप्ता असं काहीतरी ते टाकतात, तेव्हा जे लोकांचे लोन असतात त्यांचे ते कापले जातात, तर ते कापू नये असे आमची मॅनेजर साहेबांना विनंती होती। परंतु त्यांच्याशी बोलले असतात त्यांचं असं म्हणणं आहे की ते तुम्ही RBIकडे ते सांगा, पण आपले लोक RBIकडे जाणार कुठे, त्यांना काहीच समजत नाही आणि ते आपले लोक एवढे मोठी गोष्ट कसं काय करणार। तर आमचं असं म्हणणं आहे की ते ज्यांचे जे कापलेले पैसे आहे ते त्यांच्या अकाउंटमध्ये रिफंड व्हावे अशीच आमची शासनाला पण विनंती आहे आणि कलेक्टर मॅडमांना सुद्धा आमची विनंती आहे। धन्यवाद। प्रकाश गावित, शासनाने जे लाभार्थ्यांना पैसे दिले आहे, पैसे म्हणजे आज ड यादी चालू आहे, सबरीचे पैसे, आणि शासनाने लोकांना घर बांधायला बँकवाल्यांना कर्ज नील करण्यासाठी दिलं, हे आम्हाला कळत नाही। कारण की शासनाने जे लोकांना घर बनवायला पैसे दिले आहे आणि ते पैसे बँकवाले लोन आहे हे आहे ते आहे सांगून ते कापत आहे। म्हणजे शासनाने घर बांधायला दिले की बँकवाल्यांना लोन कापायला दिले हे आम्हाला कळत नाही। नमस्कार, मी सरपंच अविनाश गावित।
जी प्रधानमंत्री घरकुल आवास योजना चालू आहे, जे लाभार्थी आहे त्यांच्या अकाउंटवरती पैसे पडतात आणि लाभार्थ्यांचं मानणं असं आहे की जे पैसे पडले ते आपोआप म्हणजे कापले जातात. काही लोकांनी पीक कर्ज घेतले, ठिबकचे घेतले, म्हणजे इतर कोणतंही लोन असो, तर सरकारची गाईडलाईन आहे की ते लाभार्थ्यांनी घरकुलसाठी पैसे दिले ते पैसे कापले नाही गेले पाहिजे. तर इथं परस्पर बँकेमध्ये म्हणजे लोनची अमाऊंट कापली जाते. तर आम्ही मॅनेजर साहेबांना विचारलं की तुम्ही काय तरतूद आहे, जी आर आहे, तर तुम्ही पैसे नको कापा. तर त्यांनी सांगितलं त्या लोकांना काय समजत नाही, त्यांना इंग्लिशमध्ये लिहून देतात की तुम्ही RBIकडे जा. त्यांना RBI काय ते आमच्या आदिवासी लोकांना ते माहिती नाही आणि त्यांना कुठं ते RBIकडे तक्रार करायला जाणार. तर आमची मागणी आहे, कलेक्टर मॅडमशी पण बोललो आम्ही की यांना आमचे जे गरजू घरकुल लाभार्थी आहे तर त्यांचे घरं पेंडिंग पडले आहे, तर ते लवकरात याचं सोल्युशन काढून त्यांना मार्गी लावावे, ही जी आमची नम्र विनंती. या संदर्भात बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.